विद्यार्थी मित्र, आता आपला जो पुढचं एक्झाम्पल जे आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधील एक्सरसाइज 2.4 ते आहे ते अ बॉल इज थ्रोन इन द एअर. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी इज गिवन बाय एच इक्वल टू 3 + 14t - 5t². 5t². Find the maximum height it can reach. It can reach. म्हणजे आपल्याला काय सांगितलं याचा आपल्याला आधी अर्थ क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे की बाबा अ बॉल इज थ्रोन इन द एअर. बॉल फेकलाय, एअरमध्ये फेकलाय. त्या फेकल्यानंतर काय आहे, त्याची हाईट जी आहे, आपल्याला हाईटची इक्वेशन दिलं एच इक्वल टू 3 + 14t - 5t² दिलेलं आहे. आणि इथं एनी टाइम टी, टाइम आपल्याला एनी टाइम टी असं कंडिशन सांगितलं, एनी टाइम टी मध्ये सांगितलं. आणि फाइंड द मॅक्झिमम हाईट. हाईट कशी आहे त्याची, मॅक्झिमम आहे. आपल्याला मॅक्झिमम कंडिशन इथे सांगितली आहे. म्हणजे मॅक्झिमम जर आपल्याला कंडिशन सांगितली याचा अर्थ आहे आपला एफ डबल डॅश कसा असतो, हा लेस दॅन, बघा एफ डबल डॅश ही टर्म जी असती ही लेस दॅन 0 असते. लेस दॅन 0 असते. मग याचा अर्थ काय आहे, शून्य हा मोठा असतो दिलेल्या टर्मपेक्षा. म्हणून आपल्याला फाइंड द मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच, आपल्याला ती कंडिशन सुद्धा सांगितली आहे. त्यानुसार आपल्याला इथं काय लक्षात घ्यायचं आहे की बाबा कन्सिडरेशन करायचं आहे. लेट द हाईट एच ॲट एनी टी इज गिव्हन. आपण काय म्हटलं, त्याची हाईट एच आहे आणि वर आपण एका चेंडू टाकलाय, वर जायचंय म्हणलं, वर जाणार चेंडू म्हणलं त्याला काही ना काही वेळ लागणार. तो वेळ जेव्हा आहे म्हणजे ॲट एनी टी आपल्याला असं कंडिशन घेतली आहे. इज गिव्हन बाय ही आपण कंडिशन घेतली आहे. त्यानुसार आपण इथं लिहिलं एच इक्वल टू दिलेलं आहे आपल्याला 3 + 14t - 5t². एच इक्वल टू, आता ॲट एनी टी म्हटल्यानंतर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, या फॉर्ममध्ये त्याला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. देन दॅट इज d/dt ऑफ एच, then d/dt ऑफ 3 + 14t - 5t². 5t². दॅट इज इक्वल टू, प्रत्येक टर्मला आपल्याला द्यायचं आहे. दॅट इज d/dt ऑफ 3 + d/dt ऑफ 14t - d/dt ऑफ 5t². 5t². म्हणजे आपल्याला काय सांगितलंय याचा आधी आपल्याला अर्थ लक्षात घेतला आपण, किंवा जे पण टर्म आहे त्या टर्मसाठी आपण इथं कंडिशन्स घेतली आहे. काय कंडिशन घेतलेली आहे, दॅट इज एच इक्वल टू 3 + 14t - 5t² आहे. त्याला आपण डिफरन्शिएट म्हटलंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. देन d/dt ऑफ एच इक्वल टू d/dt ऑफ 3 + 14t - 5t². देन d/dt ऑफ 3 + d/dt ऑफ 14t - d/dt ऑफ 5t². ही कंडिशन आपण इथं लक्षात घेतली आहे. ओके, त्याच्यानुसार आपण आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. पहा मुलांनो, जी टर्म आपली केलेली दॅट इज dh/dt इक्वल टू d/dt ऑफ 3 + d/dt ऑफ 14t - d/dt ऑफ 5t². दॅट इज इक्वल टू d/dt ऑफ 3 - 14 कॉन्स्टंट, 14 कोएफिशिएंट आहे तो बाजूला घेतला, d/dt ऑफ t - 5 बाजूला घेतला, दॅट इज d/dt ऑफ t². दॅट इज इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे, 3 हा कॉन्स्टंट आहे, दॅट इज कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 - 14, टीचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1 मायनस, बघा मायनस इथं 5 आहे इंटू t² डेरिव्हेटिव्ह 2t. दॅट इज इक्वल टू, दिस इम्प्लाइज दॅट इथं आपल्याला आहे 0 प्लस दॅट इज 14 - 10t. that is dh/dt equal to dh/dt equal to, किंवा जे आपल्याला इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला भेटलं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं
भेटला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला जी व्हॅल्यू भेटली याला आपल्याला काय करायचं म्हणून डिफरन्शिएट करायचं आहे, अगेन करायचं आपल्याला. अगेन म्हटलं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, that is equal to, this implies that इथं d by dt of इथं dh by dt, that is d by dt of 40 minus d by dt of 10. This implies that then d square h upon dt square equal to, हा तुमचा 14 कॉन्स्टंट आहे मुलांनो, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 0 मायनस 10 इंटू टी आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह काय 1 आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह 1, दॅट इज 1, देन डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस 10, दॅट इज इक्वल टू मायनस 10. याचा अर्थ असा झाला की बाबा डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर हा लेस दॅन काय आहे 0 आहे, लेस दॅन 0 आहे. म्हणजे डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर लेस दॅन आपला 0 भेटला, याचा असा अर्थ झाला ते फंक्शन कसं आहे मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम फंक्शन आहे. पहा मुलांना अजून एकदा रिवाइज करतोय, काय दिलं होतं डी एच बाय डी टी इक्वल टू डी बाय डी टी ऑफ 3 प्लस डी बाय डी टी ऑफ 14t मायनस डी बाय डी टी ऑफ 5t स्क्वेअर. देन डी बाय डी टी ऑफ 3a इथं प्लस 14 बाजूला काढला, डी बाय डी टी ऑफ t मायनस 5 बाजूला काढला, डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 14 टीचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 5 टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, दॅट इज इक्वल टू डी एच बाय डी टी इक्वल टू 14 मायनस 10t मुलांनो. मग हा डी एच बाय डी टी म्हणजे काय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे, त्याच्यानुसार आपण गिवन फंक्शनला अगेन डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी का केलं तर आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू काढायचं असेल तर दिलेल्या फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढायचा आहे. म्हणून डी बाय डी टी ऑफ डी एच बाय डी टी इक्वल टू डी बाय डी टी ऑफ 14 मायनस डी बाय डी टी ऑफ 10t. 14 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा 0 आहे, मायनस 10t 10 इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह काय 1 आहे, दॅट इज डी स्क्वेअर एच बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस 10. मायनस 10 म्हणजे लेस दॅन 0 आहे, दॅट इज डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर लेस दॅन 0. याच्यावरूनच एक लक्षात आलं ते फंक्शन कसं आहे तुमचं मॅक्झिमम आहे. ह्या आपल्या गोष्टी आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मधून क्लिअरिफिकेशन होते. आपण नेक्स्टला जाऊया. पाहून डी एच बाय डी टी इक्वल टू 14 मायनस 10t आहे. मग 14 मायनस 10t आहे, आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम फंक्शन असो मिनिमम फंक्शन असो आपण काय म्हणतो एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू आपण लिहित असतो एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0, दॅट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. त्यानुसार डी एच बाय डी टी इक्वल टू आपल्याला काय 0, त्यानुसार आपल्याला काय टी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे मुलांनो. मग आता त्याच्यानुसार आपण काय लिहिलं डी एच बाय डी टी इक्वल टू 0, डी एच बाय डी टी ची व्हॅल्यू इथं आपण मांडली, दॅट इज 40 मायनस 10t इक्वल टू 0. देन हा मायनस 10t आहे, राईट साइडला गेला प्लस होतं, दॅट इज 14 इक्वल टू 10t. देन हा 10 मल्टिप्लाय आहे, तो 10 आहे तो इकडा नंतर डिवाइड मध्ये जातो, दॅट इज 14 डिवाइडेड बाय 10 इक्वल टू t. दॅट इज इथं व्हॅल्यू इथं 2 5 चा 2 7 चा दॅट इज इक्वल टू t इक्वल टू 7/5. टी ची व्हॅल्यू आहे आपल्याला t इक्वल टू 7/5 ही व्हॅल्यू भेटली आहे. नीट पहा मुलांनो, dh बाय dt इक्वल टू 14 मायनस 10t होतं, dh बाय dt इक्वल टू 0, दॅट इज dh बाय dt म्हणजे काय 14 मायनस 10t इक्वल टू 0, मायनस 10t इकडे आला तर प्लस होतो, दॅट इज 14 इक्वल टू 10t. 10 मल्टिप्लाय डिवाइड होईल, दॅट इज 14 अपॉन 10 इक्वल टू t. 2 5 चा 10 2 7 चा दॅट इज t इक्वल टू 7/5, दॅट इज t ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 7/5 भेटली. त्यानुसार आपल्याला काय कशामध्ये व्हॅल्यू काढायची आहे, ती व्हॅल्यू आपल्याला मॅक्झिमम आहे ही क्लिअरिफिकेशन आहे. आता ही सर्व व्हॅल्यू आपल्याला एफ ऑफ एक्स मध्ये म्हणजे पहिला जी गिवन फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू काय करायची मुलांना पुटअप करायची आहे. हा मुलांनो आपल्याला टी ची व्हॅल्यू 7/5 भेटली, 7/5 आहे. मग मॅक्झिमम हाईट, कारण मॅक्झिमम हाईट आपल्याला काढायची आहे, तर मॅक्झिमम हाईट गिवन फंक्शन जे होतं 3t प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर, जी टी ची व्हॅल्यू आली आहे दॅट इज इथं आपण दिले t इक्वल टू 7/5 मुलांना, दॅट इज मॅक्झिमम हाईट सांगितली आहे.
आणि ती व्हॅल्यू t इक्वल टू 7/5 ही टर्म ह्या दिलेल्या फंक्शनमध्ये दिलेल्या फंक्शनमध्ये पुटअप करायची. ज्या ठिकाणी t आहे त्या ठिकाणी आपल्याला t ची व्हॅल्यू 7/5 पुटअप करायची आहे. पहा मुलांना इथं लिहितो दॅट इज 3 इंटू t ची व्हॅल्यू लिहिली 7/5 प्लस 14 इंटू t ची व्हॅल्यू लिहिली 7/5 मायनस इथं आपल्याला जी आहे ती लिहिली आपल्याला मुलांना दॅट इज मॅक्झिमम आहे t इक्वल टू 7/5 इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. आता इथं व्हॅल्यू पुटअप केली दॅट इज 3 प्लस इथं 14 इंटू 7/5 मायनस 5t स्क्वेअर. t स्क्वेअर म्हणजे t ची व्हॅल्यू 7/5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3 प्लस दॅट इज 14 इंटू 7 दॅट इज इक्वल टू 7 4 चा 28 ला 8 98 अपॉन 5 मायनस 5 इंटू 49 upon 25. This implies that 3 plus 98 upon 5 minus 5 ने multiply 5 9 चा 45 ला 5 remaining राहिलं 4 then 5 into 4 20 plus 4 24 that is 245 upon 25. मग इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे 3 प्लस 98 अपॉन 5 मायनस 245 अपॉन 25 याचा डिनॉमिनेटर सुद्धा 1 आहे मुलांना. याचा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणल्यावर प्रत्येक टर्म आहे प्रत्येक टर्मचा आपल्याला डिनॉमिनेटर कसं करायचं आहे सेम करायचं आहे. म्हणजे 1 आहे 5 आहे 25 आहे. म्हणजे इथं आपल्याला डिनॉमिनेटर करताना आपल्याला कसं लक्षात घ्यायचं आहे तर लक्षात घ्या इथं जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूचा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 25 करायचा आहे. मग हा डिनॉमिनेटर 25 करायचा आहे. मग इथं 5 आहे इथं 1 आहे पहा मग टोटल डिनॉमिनेटर आपण 25 म्हटलं मग ह्या 1 ला 25 करायचं आहे. मग ह्या 1 ला 25 आपल्याला करायचं असेल पहा मुलांनो 1 ला जर आपल्याला 25 करायचं असेल 1 ला 25 करायचं असेल तर 1 ला 25 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 25 ने इथंही 25 ने मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. मग इथं लिहिलं त्यानुसार पहा 25 into 3 प्लस ह्या 5 ला 25 करायचं असेल तर 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डिनॉमिनेटरला करावं लागेल आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 98 into 5 मायनस 245 दॅट इज इक्वल टू इथं कॅल्क्युलेशन केलं आपण 25 into 3 75 प्लस 75 प्लस इथं व्हॅल्यू आपल्या त्यानुसार इथं 5 ने मल्टिप्लाय 5 into 8 40 ला 0 रिमेनिंग 4 राहिलं 5 9 चा 45 49 प्लस 4 49 490 मायनस 245 डिवाइडेड बाय 25 divided by 25 मग इथं पुढे बघायचं याचं सबट्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करायचे कॅल्क्युलेशन करायचंय. याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. पहा काय 0 + 5 दॅट इज 5 9 + 7 दॅट इज 16 इथं रिमेनिंग राहिलं 1 + 4 5 65 मायनस 245 डिवाइडेड बाय 25 दॅट इज इक्वल टू दिस इम्प्लाइज दॅट 565 मायनस बघा 5 - 5 0 6 - 4 2 5 - 2 3 320 अपॉन 25 देन 25 ने डिवाइड केला आपण 25 × 1 25 × 1 राहिलं किती आपल्याकडं राहिली टर्म 7 वर 0 घेतलं 70 झालं दॅट इज 25 × 2 50 त्यातून 50 मायनस केलं 20 राहिलं 20 वर घेतलं
200, 25 into 25 8 200, that is equal to, this implies that 12.8 म्हणजे आपल्याला 12.8 आपल्याला हाईट भेटली. म्हणजे हेन्स द मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल रीच द मॅक्झिमम हाईट द बॉल रीच 12.8 आपल्याला जाईल. पहा मुलांनो, हेन्स त्याच्यावर आपण असं वाक्य लिहिलं, द मॅक्झिमम हाईट द बॉल रीच 12.8. लक्षात आलं का? म्हणजे आपल्याला त्यानुसार ते बॉल जे थ्रोन केला किती हाईटपर्यंत गेला, उंचीपर्यंत गेला, तर 12.8 पर्यंत गेला. 12.8 कंडिशन आपल्याला इथं व्हेरिफिकेशन. ओके, पहा मुलांनो, आपलं पहिलं एक्झाम्पल आलं. त्याच्या नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल करा, ते आपण एक्झाम्पल समजून घेऊया, मग आपण पुढे जाऊया मुलांनो. पहा, ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, पहा की द प्रॉफिट फंक्शन ऑफ पी ऑफ एक्स, द फंक्शन ऑलरेडी दिलं आहे तुम्हाला. पी ऑफ एक्स घ्या म्हणून ऑलरेडी सांगितलं. द प्रॉफिट फंक्शन ऑफ पी ऑफ एक्स ऑफ अ फर्म सेलिंग, फर्म आहे बरं का, लक्षात घ्या. प्रॉफिट फंक्शन ऑफ पी ऑफ एक्स ऑफ अ फर्म सेलिंग प्राइस म्हणते, सेलिंग एक्स ॲटम, सेलिंग विकतोय तो एक्स ॲटम विकतोय, एक्स ॲटम्स पर डे एका दिवसाला किती सेलिंग करतायत, एक्स ॲटम एवढे विकतोय, सेलिंग करतायत. असं इज गिवन बाय फंक्शन दिलं पी ऑफ एक्स इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625, दॅट इज 1625 असं आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणून मग फाइंड द नंबर ऑफ, काय विचारलं, फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स, फाइंड करा, हुडका किंवा हुडकापेक्षा फाइंड करा, फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स द फर्म should manufacture to get minimum profit. तर ते मिनिमम प्रॉफिट किती आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचं मिनिमम प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मिनिमम प्रॉफिट म्हटलं तर एक गोष्ट लक्षात आली, F" आहे, हा कसा असणार लक्षात ठेवा, ग्रेटर दॅन 0 असणार, बरोबर का, ग्रेटर दॅन 0 असणार, शून्यापेक्षा मोठा असणार. आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मग इथं आपण याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की बाबा त्यांनी प्रॉफिट फंक्शनचा दिलेलं आहे आपल्याला. प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स घ्या म्हणून सांगितलंय, ते मी लिहिलं प्रॉफिट फंक्शन ऑफ पी ऑफ एक्स इज गिवन बाय दिलंय आपल्याला म्हणून. दॅट इज प्रॉफिट फंक्शन ऑफ पी ऑफ एक्स इज गिवन बाय पी ऑफ एक्स इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. म्हणजे पी ऑफ एक्स इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625 असं फंक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. याच्यानुसार आपल्याला काय करायचं, त्या दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा. सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा आहे आपला, म्हणजे मिनिमम म्हटल्यानंतर कंडिशन काय आहे आपली, की बाबा शून्यापेक्षा मोठा आहे का शून्यापेक्षा लहान आहे, ही कंडिशन आहे. पण शून्यापेक्षा मोठा आहे तर मिनिमम व्हॅल्यू आहे आपली, बरोबर आहे का. मग मिनिमम व्हॅल्यू आपल्याला इथं ऑलरेडी सांगितलंय, ते मिनिमम आपण फाइंड आउट करणार आपण. मग मिनिमम काढल्यानंतर मग पुन्हा आपण काय म्हणणार, F' ऑफ एक्स म्हणजे कोणतं, F' ऑफ एक्स इक्वल टू 0, म्हणजे इथं P' ऑफ एक्स इक्वल टू आपण 0 कन्सिडर करणार. P' ऑफ एक्स इक्वल टू 0 कन्सिडर करून आपण काय म्हणणार की त्याच्यानुसार एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार, आणि ती जी एक्सची व्हॅल्यू आहे ती आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुटअप करणार. त्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुटअप करून मिनिमम आहे का नाही ते व्हेरीफाय करणार, आणि जे मिनिमम आहे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला मिनिमम प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, त्या दिलेल्या गिव्हन फंक्शन मध्ये जी पण आपली एक्सची व्हॅल्यू आली आहे ती एक्सची व्हॅल्यू आपण पुटअप करणार. म्हणून ह्या स्टेपनुसार आपण काय करणार की ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. आपल्याला त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, लक्षात घ्या. त्यानुसार आपण आधी पहिल्यांदा गिव्हन फंक्शन मांडूया, त्यानुसार फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. पहा मुलांनो, आता आपलं फंक्शन आहे दॅट इज पी ऑफ एक्स इक्वल टू एक्सने मल्टिप्लिकेशन केलं, एक्सने ला 150x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625 दॅट इज इक्वल टू, ह्या गिव्हन फंक्शनला आपण म्हणलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, then P' of x equal to dy dx of
150x minus d by dx of x square minus d by dx of 1625. That is p dash of x equal to इथं 150 बाजूला d by dx of x minus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. Then p dash of x equal to 150 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 2x. Then p dash of x equal to 150 minus 2x. 150 minus 2x. 150 minus 2x. ह्या गिवन मध्ये झालं. हे जे p डॅश भेटलंय याला अगेन डिफरन्शिएट करायचं, कारण आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Then p double dash of x equal to d by dx of 150 d by dx of 150 minus d by dx of 2x. That is, इथं अजून एक लिहितो p double dash of x equal to d by dx of 150 minus d by dx of 2x. That is equal to constant है, constant डेरिवेटिव 0 minus 2. That is p double dash of x equal to minus 2 less than 0. याचा असा अर्थ झाला ते फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम फंक्शन आहे. मॅक्झिमम फंक्शन आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट काढायचं आहे, मिनिमम नाही. तिथं मिनिमम झालंय चुकून, तिथं मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपल्याला इथं भेटलं p डबल डॅश ऑफ x इक्वल टू -2 लेस दॅन 0. -2 लेस दॅन 0 आलं याचा अर्थ झाला की बाबा ते फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. हे क्लिअरिफिकेशन आपण केलं. त्याच्यानुसार इथं आपल्याला पहा, पुढे जायच्या अगोदर आपण अजून एकदा रिवाइज करतोय. फंक्शन घेतलंय x ने याला 150 ने मल्टिप्लाय 150x मायनस x स्क्वेअर मायनस 1625 डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. p dash of x equal to d by dx of 150x minus d by dx of x square minus d by dx of 1625. That is 150 d by dx of x minus d by dx of x square to the 2x minus constant at 0. p dash of x equal to 150 into x to the 1 minus 2x. Then p dash of x equal to 150 minus 2x. Then differentiate with respect to x. Again differentiate करावं लागतं. ते लिहिलं p double dash of x d by dx of 150 minus d by dx of 2x. That is p double dash of d by dx of 150 minus d by dx of 2x. Then constant derivative 0 आणि 2x आहे त्याचा -2. p double dash of x equal to -2 लेस दॅन 0. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं आपल्याला की बाबा सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण काय केला म्हणून सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आणि -2 लेस दॅन 0 आहे. याचा अर्थ ते फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. म्हणून मॅक्झिमम फंक्शन आहे हे क्लिअरिफिकेशन झालं. मॅक्झिमम फंक्शन क्लिअरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला इथं आपण लिहित असतो काय लिहितो, p dash of x equal to 0. p dash of x equal to 0. मग p dash ची व्हॅल्यू काय आहे, p dash ची 150 minus 2x. इथं लिहिलं 150 minus 2x equal to 0. Then मग ही 150 minus 2x तिकडे गेलं प्लस 2x. Then 2 multiply इकडे डिवाइड 150 upon 2 equal to x. Then बघा 2 1 चा 1, 2 7 चा that is 75. That is x equal to व्हॅल्यू काय भेटली 75. x ची व्हॅल्यू आपण 75 फाइंड आउट केली. पहा मग आपण काय म्हटलं, p dash of x equal to 0. p dash ची व्हॅल्यू लिहिली 150 minus 2x equal to 0 minus a plus 150 equal to 2x. 2 multiply divide 150 upon 2, 2 1 चा 1 75. x ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 75 भेटली. x equal to 75 आपल्याला व्हॅल्यू भेटली. याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. आणि मॅक्झिमम प्रॉफिट काढताना आपल्याला x भेटलाय. आता आपल्याला कशामध्ये व्हॅल्यू पुट अप ठेवायची, गिवन फंक्शन जे आपलं p ऑफ x आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची, पुट अप करायची. मुलांनो पहा मुलांनो, मॅक्झिमम प्रॉफिट p ऑफ x इक्वल टू आपण गिवन कंडिशन घेतली. दॅट इज p ऑफ x इक्वल टू 150 minus x into x minus 1625 1625.
ही व्हॅल्यू जी आहे x इक्वल टू 75, एक्सच्या ठिकाणी मी 75 ठेवलं, तसं या ब्रॅकेटमध्ये सुद्धा ना 150 मायनस 75, एक्सच्या ठिकाणी 75 मायनस 1625, 1625. That is equal to 150 minus 75, 75 into 75 minus 1625, 1625. आता 75 into 75 याचा गुणाकार येतोय बघा 5625 minus 1625. That is equal to 5 minus 5 0, 2 minus 2 0, 6 minus 6 0, 5 minus 1 4. That is answer आलं 400. आन्सर काय आलं तुमचं 400. मग आपल्याला आन्सर भेटलं म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट भेटलं आपल्याला. मॅक्झिमम प्रॉफिट काय भेटलं आपल्याला 400. म्हणून इथं आपल्याला वाक्य लिहायचं द प्रॉफिट विल बी, इथं लिहायचं द प्रॉफिट विल बी maximum profit will be maximum if the manufacturer manufacturer 75 atoms and maximum profit is 400. Maximum profit is 400. म्हणजे काय दिलंय आपल्याला ते लक्षात घ्यायचं मुलांना. काय सांगितलंय दॅट इज मॅक्झिमम प्रॉफिट P of x इक्वल टू 150 मायनस x इंटू x मायनस 1625. दॅट इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय तुमची 75. P of 75 इक्वल टू 150 मायनस 75, 150 मायनस 75 मायनस 1625 म्हणजे 75. 150 मायनस 75 दॅट इज 75 into 75 minus 1625, 1625. मग 75 into 75, 5 into 5 बघा कसं करायचं. जर तुमचा असे टर्म असतील 75 into 75 त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. 75 into 75 5625 मायनस इथं जी आहे 1625 ही आहे. 5 minus 5 0, 2 minus 2 0, 6 minus 6 0, 5 minus 1 4. That is 4000. लक्षात घ्या. मग आपल्याला x इक्वल टू 75 भेटलं. याचा अर्थ काय झाला तर टोटल जी आहे तर टोटल मॅन्युफॅक्चर केलेलं किती ॲटम्स आहेत, तयार केलेले किती ॲटम्स आहेत तर 75 ॲटम्स आहेत. आणि त्या 75 ॲटम्स जर तुम्ही सेलिंग केले तर किती भेटते, त्याला मॅक्झिमम प्रॉफिट किती भेटतं तर 4000 रुपये मॅक्झिमम प्रॉफिट भेटतं. ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. म्हणून आपण इथं स्टेटमेंट आपण मांडताना कसं मांडलंय की बाबा द प्रॉफिट विल बी मॅक्झिमम. प्रॉफिट कसं आहे विल बी मॅक्झिमम. प्रॉफिट विल बी मॅक्झिमम इफ द मॅन्युफॅक्चर 75 atoms and maximum profit is 400 rupees. मॅक्झिमम प्रॉफिट काय आहे तुमचं 400 रुपीज ही येत आहे. हे असं आपल्याला इथं पूर्णपणे सांगतो आपण. आलं लक्षात मुलांना. लक्षात घ्यायचं असे हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. ओके. पण नेक्स्ट याला पाहूया.